हे हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? मी पण मजेत. आज तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे. जर न्यू मम्मी तुम्ही रिलेट करत असेल तर प्लीज माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बरोबर करा. आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की मी आफ्टर डिलेव्हरी 1 मंथ मालिश केली आहे आणि आता 5 डेज झाले आहे माझी मालिश बंद होऊन. तर मी म्हटलं की ॲज अ चेंज, कारण मी मालिश करत असताना मी गाऊन वेअर करायची आणि ते रुटीन झालं होतं की आज हा गाऊन घातला, उद्या तो गाऊन घातला, मग परवा तो गाऊन आणि गाऊनच गाऊन. सो चेंज म्हणून मी आज टॉप आणि पॅन्ट वेअर केलेला आहे आणि मी स्वतःला मिररकडे बघितलं आणि काहीच नाही, मी फक्त बघितलं आणि जस्ट मी स्वतःकडे बघत राहिले की ही मी आहे आफ्टर डिलेव्हरी. मी अशी पण दिसते, मी काहीच नाही, फक्त थोडासा चेंज. आपल्याला छोटे छोटे चेंजेस पण आपल्याला हॅप्पी बनवतात बरं. हां, मला खूप छान वाटलं, कॉन्फिडंट वाटलं. नंतर मी थोडं रूमच्या बाहेर गेले आणि सैमीने मला म्हटलं की मम्मा आज तू खूप छान दिसते. आणि तो मोमेंट तर एकदम माझ्या डोळ्यात अश्रूच येऊन गेले. कारण आपल्याला कोणी नोटीस केलं नाही तरी चालेल, पण आपलं बाळ आपल्याला नोटीस करत आहे, हे खूप छान वाटतं. नामकरणाच्या दिवशी पण जेव्हा मी कानातले घातले होते, तेव्हा पण तिने मला नोटीस केलं होतं, की "मम्मा तू कानातले घातले?" आणि तेव्हा पण मला खूप भारी वाटलं होतं. मला तेव्हाच शेअर करायचं होतं, पण मी म्हटलं असो, लेट इट बी. आपण थोडा वेळ घेऊ, नंतर व्हिडिओज वगैरे टाकू किंवा बनवू. आणि स्वतःकडे आपण लक्ष देत नाही आफ्टर डिलेव्हरी. आणि माझं असंच म्हणणं आहे, व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे की आफ्टर डिलेव्हरी आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. आपल्याला बेबीला बघायचं असतं, बेबीला फिट करायचं असतं, बेबीची मालिश करायची असते, बेबीला हवं नको ते बघायचं असतं. कधी कधी बेबीला सर्दी, खोकला, त्याचे ड्रॉप्स, विटॅमिन डी किंवा मल्टीविटॅमिन आपल्याला सगळं करायचं असतं बाळाचं, म्हणून आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. पण माझी जी संयमी आहे 2 वर्षाची, तिने जेव्हा असं म्हटलं तर मला खूप भारी वाटलं. आणि सांगण्याचं कारण हेच की आपण मम्मीज आपल्याकडे लक्ष देत नाही. आपण नेहमी मेसी बनमध्ये असतो, कसंही राहतो, तरी पण आपल्या बाळाला आपण खूपच सुंदर दिसत असतो. आपली स्माईल त्यांना सुंदर दिसत असते, आपलं प्रेम त्यांना सुंदर दिसत असते. हे मला सांगायचं आहे की मम्मीज तुम्ही कशा पण दिसत असाल, कशा पण लठ्ठ, बारीक किंवा विस्कटलेल्या केसात, तरी पण तुम्ही तुमच्या बाळांना सुंदरच दिसता. सो मम्मीज, 1 मिनिट काढून स्वतःकडे बघा आणि स्वतःला सांगा की तुम्ही पण ब्युटिफुल आहात, तुम्ही पण सुंदर आहात. थँक्यू फॉर वॉचिंग.